पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला पर्यटकांनी पाठ दाखवली होती. मात्र आता पर्यटकांचं प्रमाण वाढत चाललंय. श्रीनगरच्या दल लेक परिसरात शिकारा बोटीतून पर्यटक आनंद लुटताना पाहायला मिळतात. मात्र तरीही 20%च पर्यटक येत असून 80% पर्यटकांनी अद्याप काश्मीरकडे पाठ फिरवलेलीच आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी घेतलेला हा आढावा. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 3 दिवस इथे पर्यटक आले नव्हते, परंतु आता पुन्हा एकदा पर्यटकाची वर्दळ सुरू झाली आहे. आपण इथं पाहतो की हा शिकारा पॉईंट आहे आणि या शिकारा पॉईंटमध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते येताना दिसत आहेत आपल्याला. आणि गर्दी जी आहे ती वाढलेली आहे. 3 दिवस इथे कोणतीही गर्दी नव्हती, रोजगार कोणालाही नव्हता, परंतु आता गर्दी वाढल्याचं दिसून येते. दल लेक आहे श्रीनगरमध्ये, हे दल लेक आहे मधोमध आणि सर्वात प्रसिद्ध असं आहे श्रीनगरमध्ये दल लेक. आणि इथे मोठ्या प्रमाणावर लोक येतात. इथेच हाऊसबोटसुद्धा आहे आणि दल लेकमधला हे संपूर्ण आस्वाद घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामधून इथं लोक आलेले आहेत. आणि इकडे आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला हे सगळे जे शिकाराचे राईड करणारे लोक आहेत आणि शिकारा घेऊन अशा पद्धतीनं जातात. साधारणतः ही राईड जी आहे ती 1 तासाभराची असते आणि चहा त्याचबरोबर वेगवेगळे साहित्य विकणारे सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि इथला जो रोजगार आहे तो फक्त याच पर्यटनावरच अवलंबून असतो. आणि पर्यटन जे आहे ते मागील 3 दिवसापासून बंद होतं, कारण दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मात्र इथलं पर्यटन बंद होतं, पण आता पुन्हा एकदा इथलं पर्यटन सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. पहलगामचं बुकिंग आमचं कॅन्सल झालं. पण त्याचे पैसे रिटर्न मिळाले का? आमचं पैसे म्हणजे आता आम्ही सगळे इकडेच ॲडजस्टमेंट केली सगळी. बरं. आणि फ्लाईटचे वगैरे रेट्स आता वाढलेत का काय? ते काय आम्हाला कल्पना नाही. आम्ही सोमवारी आलो, उद्या आम्ही जाणार. आणि इथला अनुभव कसा राहिला इथल्या लोकांचा? इथला अनुभव छान आहे. दल लेक हे काश्मीरचं आकर्षण आहे, श्रीनगरचं सुद्धा आकर्षण आहे. आणि हे आकर्षण आहे ते, आणि इथलं लोकल जे प्रोडक्ट आहे त्याला प्रोत्साहन दिलं जातं आहे. क्या ये फ्रूट चाट यहाँ का फेमस. इसमें क्या नाम है क्या नाम है आपका? महराजुद्दीन. अच्छा, महराजुद्दीन. हाँ, 2-3 दिन की ये फ्रूट्स बेच के अच्छा चल रहा है यहाँ पर. अच्छा टूरिस्ट आता है. अच्छा हाँ, अच्छा हो चल गया, रहा है. थोड़ा बहुत हो गया मसला, फिर हो गया ठीक फिर से. अच्छा, 1-2 दिन का ही दिक्कत हुई थी. हाँ, थोड़ा बहुत बस दिक्कत नहीं, मगर अच्छा चला. अच्छा चल रहा है ना अभी? पहलगाम साइड तो यहाँ श्रीनगर में थोड़ा अच्छा था. अच्छा, ओके. लेकिन लोग आने से थोड़ा सा डर रहे हैं क्या? नहीं, मुझे नहीं लगा डर रहा है. यहाँ पर अच्छा लोग आ रहा है यहाँ से अभी इस टाइम. टुरिस्ट नाही यावं असं त्यांचं म्हणणं आहे की फ्रूट्स विक्रेते आहेत, वेगवेगळे साहित्य जे आहेत ते विकणारे इथे आहेत. आणि हा जो परिसर आहे तो सेफ आहे या संपूर्ण पर्यटकांसाठी हाच सांगण्याचा प्रयत्न आहे.